ए चलो चले मितवा. चाव्या बिव्या घे बाबा प्लीज. कुणाल प्लीज. चाव्यांसोबत माझं वेगळं कनेक्शन आहे. जो ह्याच्यात माहीर आहे ना त्याला शिकू नको चावी घे आणि हे कर. जो चावी विसरण्यात माहीर आहे त्याला सांगितलं मी. इधर चल काय केलं दाखव. एवढी एनर्जी पाहिजे फिरायला जाताना. नाहीतर चाललोय आपला फिरायला. असले उडके मारून कोणाक दाखवचा. नशीब नीट केली काय. हे पकड पडतंय. आता आम्ही कुठं चाललोय दादा. आता आम्ही सिंधुदुर्गच्या शॉपवर चाललोय. सिंधुदुर्गच्या शॉपवर. सिंधुदुर्गच्या शॉपवर. जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो आमच्या बॅगचं वजन हे खूप जास्त असतं. त्यामुळे आता आम्ही पहिलं शॉपवरती जातोय. तिथे आमच्या बॅगचं वजन आम्ही करणार आहोत. अर्थात ते माझ्या बॅगचं जास्त असणार आहे आणि कुणाच्या बॅगचं कमी असणार आहे. कारण जास्त उपयोगाचं सामान दोघांसाठी वगैरे असा सगळा विचार करून मीच घेतलेला आहे. आण सांडगे. आमच्याकडे सांडगे पण आहेत. तुम्ही सांडगे विकत घेऊ शकता. मी फार शॉपमध्ये कमी येते. लसूण चटणी नवीन काय अजून ॲड केले आपण ते लोणची आमची यायची आहेतच. आणि आमचं बेस्ट सेलर. दिस इज बेस्ट सेलर. आणि आम्ही आता मस्त मोरावळा सुद्धा ॲड केला आहे याच्यामध्ये. हा पण तुम्ही हे करू शकता. छान असा हा मोरावळा. त्यानंतर गोड कोकम पण आहे आपल्याकडे. मालवणी खाजा सुद्धा आहे. आणि हे सुद्धा आमचं बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे. हे सुद्धा आमचं बेस्ट सेलर. आमचे बरेच बेस्ट सेलर आहेत. किती झालं 20-700 गाईज. किती लागले 20च आहे. 20 आहे. चालतं वर खाली. काय मी काहीतरी गाडीत त्याच्यातला हवं तर. हा, 1 किलो नाही पण चालतं. दोघांचं मिळून 40 आहे. तुझं कुठे आणलंस ती आण ना. आण ती. चिंच. कोण ओरडलं आता. हे काय खातीयस तू. रे हॅपी जर्नी. थँक्यू. काय झालं कुणाल. आता माझा मूड नाही शांत राहणार. ए ए इतक्यात कसा उड्या मारत आलेलाच गेल्या वर्षी. उड्या मारत जा बघू. कसा उड्या मारत आलेलास. तिला ते झाडपोला लावून ठेवलंयस ते कसं दिसतंय बघ. झाडपोला लावायला झाडपोडा शिक. झाडपोडा झाडपोडा. शाळा झालास. हा 1 वर्ष झालं म्हणजे शाळा झालास. चल ना अंकिता यार. काय नाही बोलते मी नाही येणार जा. अरे पुढे ट्रॅफिक होणार होती. बोल प्राजक्ता माझ्या 8 बाजूने. तारीखला तुम्ही गेलेला डिकॅथलॉन. आज तुला जायचंय चेंज करायला. इतके दिवस झोपलेलास. इतके दिवस झोपलेलास. जाताना कटकट करतो. सासू म्हणते काय? सासू बोलला तुला. सासू बोलली तुला. बोलली माझी तर सासू पण कटकट नाही सासू करत. बोलला तुला. सासू बोलला तुला. सासू वास नाही मला नवरा वास होतो मला हा. ये वा. लग्नानंतर. चल रे. हे vlog मध्ये जा. हे सगळं हे घेतलं. सगळं टाकता तुम्ही ब्लॉग मध्ये. फालतूगिरी मला दिसले ना. अरे तुझा डान्स लोकांना आवडलाय. तो वर पॅन्ट करून नाचतोस तो. असं असं खरंच काहीतरी असतं. बघ तू vlog. बघितलं त्याला दाखव नाही त्याला. चलो बाय बाय. नंतर दाखव. चलो बाय. हा, येतोय का? दादा तिकडे जीन बघा कधी. तुम्ही करणार बरोबर. करणार तो. चल बाय. आता आम्ही निघालोय आमच्या दुसऱ्या घरी जायला. कारण मी आणि कुणाल तिथे 2 वर्षापूर्वी गेलो होतो 2024ला बिग बॉसच्या आधी. आणि आता आम्ही परत एकदा निघालोय. इथून आम्ही मुंबईहून चाललोय चंदीगडला. आणि चंदीगडवरनं आमच्यासाठी कार रेडी असणार. आम्ही ऑलरेडी ती बुक करून ठेवली आहे. तर तिथून आम्ही कारने जाऊ हामटाला. तर हा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. मी आधीसुद्धा केला आहे. चंदीगड एअरपोर्टवरती शूट करणं अलाउड नाही आहे कारण ते डिफेन्सचं एअरपोर्ट आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर काही शूट करू शकले नाही मी. तर आम्ही असं निघालो आणि जाताना असं झालं की कुणाला वाटायला लागलं की ड्रायव्हरला झोप येते.
पण ड्रायव्हरला झोप येत नव्हती. ड्रायव्हरचे डोळेच बारीक होते. इकडच्या लोकांचे डोळे लहान असतात आणि कुणाला असं सारखा वाकून वाकून त्या ड्रायव्हरकडे बघत होता की अरे झोपतोय का झोपतोय का. अशा याच्यामध्ये आमची काहीही झोप झाली नाही आणि पहाटे 5 वाजता आम्ही मनालीमध्ये पोचलो आणि आम्हाला जिथे जायचं आहे ते खूप उंचावरती आहे, त्यामुळे आम्ही सकाळी उठून तिथे जाणार आहोत. आत्ता आम्ही पहाटे 5 वाजता पोचलो आहे आणि आम्ही हमटाला जिथे आधी गेलो होतो तिथेच आम्हाला जायचं आहे. त्यांचंच खाली पण एक रिसॉर्ट आहे, तिथे स्टे आहे त्यांचा. कसा आवाज करतोयस रे. हमटालाच जायचं आहे आम्हाला, पण खाली इथे त्यांचा एक स्टे आहे तिथे आम्ही थांबलो. कारण आम्ही पहाटे पोचलो आणि त्या रस्त्याला रात्रीचं एवढं नाही जाऊ शकणार. त्यामुळे आता आम्ही मस्त झोपू आणि सकाळी उठून वरती जाऊ. इथलंच जे टेम्परेचर आहे ना त्याने माझं सगळं संपून गेलं आहे. पण हे बर्फात जाण्याची हौस कुणाला फार असते, त्याच्यामुळे आता काय करू शकत नाही. माझे हात नीट काम करत नाही आहेत, नाक माझा पान झाला आत्ताच, अशी माझी अवस्था आहे. तर आपण भेटूया सकाळी. आता जरा मस्त झोप काढते. गुड मॉर्निंग ताशी भाभी. गुड मॉर्निंग उठ गया हाँ हाँ चाय आते हैं, फ्रेश होके आते हैं नीचे. मेरे को झाड़ू मार दे तू हाँ हाँ मेरे को 10 मिनट काम है, यहाँ कोई आ रहा है ना मेरा, हाँ हाँ उसे करके फिर मैं आ जाऊंगा. चलेगा. हे आमचं होमस्टे असल्यामुळे कुणालाही हे जाऊ दे, त्यांना एकट्याला करायला लागेल. आपण जरा आवरून ठेवूया. कसा गुणाचा माझा नवरा. चल आता भूक लागली रे. मी आंबापोळी आणि मी ताशी भाभीसाठी आंबापोळी घेऊन आले. बाकी तर काही फ्लाईटमधून मी फार आणू नाही शकले, त्यांना खाण्याची सवय पण नसणार. मँगो पल्प काचेची बॉटल आहे त्यामुळे आणू नाही शकले. तर हे घेऊन कोणी नाही आहे का. कुणाल आता टाइमपास करत बसलाय. कुणाल काय करतोयस. कधीतरी मधीत नाचता काय काय करता तिचं ते का माहिती. हा मला हवं तसं टेम्परेचर आहे आता बाबा. हे बरं वाटतं. अगदी गार रात्रीचं टेम्परेचर जे काय होतं ते मला सहन नाही होत. माझं नाक लाल होऊन पण कुणाला बर्फ जास्त आवडतो, त्याच्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी यावं लागतं. मला बर्फ आवडतो पण एक दिवस आवडेल, दुसऱ्या दिवशी मला जरा वेगळं क्लायमेट लागतं. असं गरम नॉर्मल आपलं असतं तसं मला क्लायमेट लागतं. पण आम्ही आता मजा करायला आलो आहे. आज पहिलाच दिवस आहे. आता नाश्ता हवा आहे, मला भूक लागली आहे. आम्ही इथे आता जवळपास माझी ही 5वी फेरी आहे, एकाच फॅमिलीकडे आणि एकाच ठिकाणी. आता हे आम्ही जे जाणार आहोत ते हमटा, ते वरती आहे मनालीच्या. आम्हाला ती गर्दी आणि ते सगळं ते काही आवडत नाही. ते खाली त्यांनी एक त्यांचाच होमस्टेसारखं केलं आहे जे खूप सुंदर आहे. तर आम्ही त्यांच्याकडे आत्ता सकाळी जेव्हा पहाटे आलो तेव्हा इथे थांबलो आहे. आत्ता आम्ही इथे नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर आम्ही परत बॅग घेऊन आम्ही निघू वरती जायला. तिकडे आमचा एक दिवस इग्लूमध्ये स्टे आहे, मस्त बर्फात, मस्त त्याला आवडतं. आणि बाकीचे दिवस आमचं घर आहे वरती, तुम्हाला माहिती आहे, त्या हॉबिट हाऊसमध्ये आम्ही राहणार आहोत. असे आम्ही पुढचे 4-5 दिवस इथे आहोत. इथे आम्ही छान काही शांत बसून लिहिणार आहोत. तुम्हाला आमच्या कुठच्याच ब्लॉगमध्ये काही फार साईट सीइंग किंवा असं काही दिसणार नाही. फार तर आम्ही आपण पहिल्यांदा आलेलो त्या धबधब्याला गेलो, तिकडे जाऊया सकाळी उठून. तिथे असेल हे काय स्नो थोडं असणार. थोडं स्नो आहे पण ते असं खूप तसं तिकडे. तेवढं हवंय कुणाला तुला. मला फुल पूर्ण पाहिजे होतं. आपण फिनलँडला जाऊ पुढच्या वर्षी. मला पूर्ण पाहिजे. पुढच्या वर्षी जाऊ आपण क्रिसमसला जाऊ फिनलँडला जाऊ. म्हटलं या सगळ्या छतवर बितर सगळीकडे स्नो असेल. बाबा इतके त्या सफेद काय बघूचा तुका. दिस इज द बेस्ट. वरती स्नो आहे सगळीकडे, आपण खाली आहोत ना आता. वरती आहे बाई, याला बघायला तू. आपण जाऊ मस्त फिरायला. आयर्लंड फिनलँड सगळीकडे बसत. आता काय नाही बाबा, चुप रहने का, अभी कुछ किधर भी नहीं घूमने का. हाँ पैक करके ले जाना. नहीं जा सकते, खराब हो जाएगा ना. खराब नाही, एयरपोर्ट पे रोकते हैं. अच्छा रोकते हैं. मैं कभी इससे आऊंगी तो बताऊंगी, ट्रेन से.
खायला सोबत भूक लागली आहे कसा हा दाखव ओ हो हा इकडे आल्यानंतर आपल्याला हॉटेलला आल्यासारखं वाटतच नाही ना असं घरी आलंय कोण असंच वाटतं बेटा काल रात्री आपण जेवलो नाही आत्ता खाल्लं तर जरा बरं वाटतंय पण मला अजून भूक आहे मग खातो ते नको आता मला आता वेगळं हवंय तर मी वरती जाऊन खाणार मस्त फोन घेतलास एक काम करा भी मैं आपको 500 रुपये डालूंगा ना 100 रुपये का ना मेडिकल सपोर्ट चौहान से हाँ क्या होगी खांसी जुकाम सर्दी अब लोगों में चलो बस ना आप फिर गैस गए नीचे से अच्छा भी ना फिर आप आ जाना रोड में ऐसे 9418 आता आम्ही वरती जायला निघालो आणि वरती तसं काहीही मिळत नाही तिथे काही असे फार शॉप्स नाहीत किंवा काही नाही फक्त जंगलात ती घरं आणि तिथे आम्ही जाऊन मस्त राहतो त्यामुळे काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या खालूनच न्याव्या लागतात आधीच इथे एक हायड्रो पॉवर प्लांट आहे त्याच्यामुळे त्यांनी बनवलेला हा रस्ता आहे इथे जाण्यासाठी तुम्हाला थोडासा टोल द्यावा लागतो आणि जे लोकल्स आहेत तेच वरती जाऊ शकतात असं कोणीही रँडम गाडी घेऊन वरती जाऊ शकत नाही त्यामुळे तिथल्या लोकल्स आणि मी खूप आधी आले होते तेव्हाच ही जी ओळख झाली त्या ओळखीचा फायदा आता हाच होतो की आम्ही वरती जाऊन मस्त आरामात राहू शकतो पण आता वरती बरेच रिसॉर्ट झालेत पण तुम्ही एखाद्या लोकल तिथल्या माणसाच्या रिसॉर्टमध्ये राहताना ती गोष्ट वेगळी असते तिथे बऱ्याच प्रॉपर्टी आता लीजवरती बाहेरच्या लोकांनी घेतल्यात आणि त्यांनी रिसॉर्ट चालू केलेत पण जर कधी तुम्ही याल मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते तुमचा जर इथे येण्याचा प्लॅन असेल तर नक्की तुम्ही अशा जागा एक्सप्लोअर करा आणि खूप छान वाटतं अशा जागेंवरती यायला लोकल लोगों के लिए हाँ लोकल के लिए ओपन है लोकल भी एक्चुअल में सिर्फ प्रेनी है जगह ना ये पंचायत है 2 विलेज है जैसे जहाँ पे आप बैठे थे ना वो वाला एरिया और ये वाला एरिया ये ग्राम पंचायत में आता है ना तो ये 2 मतलब कि विलेज है जो पंचायत के अंदर है ये लोग जा सकते हैं अभी हमें गिरता रहा इतना बैक के लिए चलो बाय 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 कसं होतं आहे ते सवय असते ती आता बोललो मी एक घेतो पण नको आता वेगळ्या सीझनला आलोय आपण
शांतता फक्त फील कर, काही आवाज नाही, एक सुद्धा. फक्त तू आता एक कावळा ओरडला, तुझा गप्प बस आता. एक शांतता एक तर. तुझा पण आवाज बंद केलास ना तर एकदम शांतपणे ऐकायला येईल. अजिबात बोलू नकोस, एकदम शांत. आता तू गप्प बशीत. श्वास पण घेऊ नको, शांत राहा. हो आता आणि काय सांगशील मेलिया. हा आई बाबांना बर्फ दाखवतोय. देवबागला पण पडलाय बाबा. बघ ती कशी बर्फ बघायला. हा अगं पण हे फिरा गावणं नाही म्हणजे काय, सुट्टी काढू शकता तुम्ही, मालक आहात काय काही करता. मला गावना दे आणि तुला हे कर, तू काश्मीरला ये, मनालीला ये. आता काय बाबा करणार. कसला टाकला ना आता एक, आता दुसरा संध्याकाळी पोस्ट करते. तोंड मी जाते मग मधी रवलस म्हणजे बाबा ते तुम्हाला ऍडजस्ट करायचं असतं, तुम्हाला येत नाहीये ते. आता दिसतंय काय हो. आता प्राजक्ता गेली खाली. हा, गेली खाली. काय आई बाबानं बर्फ दाखवचा खाली. बाबा काय असं करतो तुम्ही, खाली या जाऊन ना जरा बाबा फिरायला. तिथपर्यंत जा, त्याच्यात जा, बर्फात जा खाली. ते जवळ त्या झाडात हे खराब आहे बर्फ. तुम्ही येतच नाही बाबा. मी काय आई काहीतरी टाइमपास करू नको. आई बाबांना सांग ना एक दिवस येऊया ना. इकडं बघ, इकडं बघ. माझं ओलं होईल. हा कुणाल नाही आई, बर्फासारखा बर्फ. गोळावाल्याकडे कसा बर्फ असतो आई, गोळावाल्याकडे. केस नसतात कुणाल, केस असतात प्लीज. त्याला कुठे? केस बघ केवढे आहेत. मस्त एकदम. रे मावशी हे बघ किती आहे ग. कोकणात चल, तुला दाखवतो. का थंडीची सवय ना. पण हे आपली- रवतास काय रे रात्रीचे. बघ तरी. एवढा आहे जंगल त्यांना. पण हय केडली मका एक्सपेक्टेड नाही होती. मी लय म्हणा नेली काय. म्हणजे एवढं काय केडली काय नसतं इथं, असं वाटलं तुला. केडली आंबोली बिंबोलीत दिसतात. होय मी इमॅजिन नाही करू असली माकडं असतील. झाला वाटतं याचा खाऊन. इथे केडल्याचा चालला ताबूया. आता बघ तिकडं बालीला गेलेलो, तिथं पाण्याच्या खाली गेलो. आता इथं आल्यावर डोंगरावर जायला नको बर्फात. अरे पण जायला मम्मी, आता एवढे लांब आल्यावर डोंगरावर जायला नको. डोंगरावरून उडी मारणार आणि मग पॅराशूटने खाली इकडे येणार. गुड्डी माझं काय, हिला उगीच जायचं. काहीतरी नाही ग मम्मी. तुला माहितीये तुझी सून हट्टी. बर्फात जाऊया, बर्फात जायचंय. बर्फात हे काय आहे, फक्त डोळे दिसत आहेत तुझे आणि मी बसली, मी मस्त. त्याच्यावर पण चष्मा आहे. त्याच्यावर पण चष्मा. इतकं थंडी इतकी लागतात. येत ह्या करूया. ये थंडी वाजते तर ते करूया. चल मला नाही थंडी वाजत. गप्पच मग कशाला एवढे साधे. हा ओ माय गॉड. ओ विदाउट चप्पल. चप्पल काढ, सॉक्स काढ. मी दमसलं तर हॅलो
कैसे हो? आप लोग सुनो, ठीक ठाक है? हाँ मस्त. चेंजेस देख रहे हैं अभी क्या क्या किया. इतने टाइम के बाद. हाँ पूरे 2 साल के बाद. कैसे हो? हाँ पकस्सा लकड़ी ठीक है वो बोला ओके डीजल है सब ठीक था नीचे सब मस्त. तू अर्ली पहुंचे हैं हाँ उसने मस्त लाया एकदम. अच्छा 1 बजे निकले हम चंडीगढ़ से और 5 बजे नीचे थे. अच्छा एकदम फास्ट. सही है आज जाऊन बसशील थोड्या वेळाने. भारी बनवलंय हे सगळं दगडाचं म्हणजे ते काय टेन्शन नाही याचं ना. पण लाकडं त्यांनी आणली नाहीत का? आहेत ना त्याच्यात? याच्या आतमध्ये ना लाकडाचा भुसा आहे. हाय गं. आणि त्याच्यात पेट्रोल काहीतरी मिक्स आहे. ते डिझेल थोडस काहीतरी मिक्स आहे. ऑइल मिक्स आहे. ऑइल हा आता मला जरा बरं वाटायला लागलं. काय तोंड दाखव. हे बघा एका थंडीत जायचं असतं आणि ह्याची ही अवस्था. माझा काय आता आम्ही जेवायला चाललोय खाली. आणि आम्ही सकाळपासून त्यांना खूप नाचवलं वरती जेवण आणायला. आमचा होमस्टे असल्यामुळे आम्ही जेव्हा अशा ठिकाणी येतो आणि एखादी फॅमिली एखादा बिझनेस रन करत असते तेव्हा आम्हाला त्यांचा त्रास आणि त्या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन उगीच फार काही नाटकं करत नाही. आम्ही इकडे आलो की असं छान जेवण जेवतो म्हणजे डाळ भात किंवा राजमा चावल, अंडा करी राईस. फार असं काही वेगळं आम्हाला इथे आल्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही. आणि आम्ही आता जेवून झालं आमचं. भरपूर आता गप्पा झाल्या. विकास भैयांकडे जवळपास मी 5 वर्ष येते आणि ताशी भाभीला तुम्ही सकाळी बघितलं तर ती इकडची सरपंच आहे. आणि असं लोकल फॅमिलीकडे आल्यानंतर एक्सपिरियन्स वेगळा असतो. आम्ही आता उद्या इग्लूमध्ये जाऊ. एखाद्या माणसाच्या अंगात किडे असावेत पण एवढेही असू नये की हा इथे पण हे बघा असं व्यवस्थित घेऊन आलेलं आहे. कुणाल तुला दाखवू मी सध्या? कुणालचा ब्लॅक पॅन्थर झालाय. दाखव कुणाल एकदा तर लुक तर दाखव तू. काय ते नाही पूर्ण दाखव. आणि जा थंडीत फाटते कशाला जायला पाहिजे. थंडीत जायचंय, थंडीत बर्फ बघायचंय. आणि सगळीकडनं पॅक करून झोपलाय. ब्लॅक पॅन्थर बघा आता उठलाय तर तुम्हाला दाखवते. इथे पण शॉर्ट्स घेऊन आलेला. एवढी थंडी वाजत नाही, आतमध्ये फार गरम असतं. हे सांगणारा हा हे बॅले डान्सर असतात ना ते बॅलेमध्ये. मी ठरवलेलं की शॉर्ट्स झोपेन मी. मला नाही आता आतमध्ये बघा शॉर्ट्स घातलंय मी. आणि फुल ग्लोज इथेच. आता कुणाल गरम पाणी म्हणजे मला नको आता. अरे एकदम गरम नाही. तर अशी आम्हाला भरपूर थंडी वाजते. आणि आता झालं म्हणजे आम्ही मस्त जेवून आलो आणि आता झोपणार. सकाळी उठून आम्ही उद्याचा दिवस थोडासा चिल करू. परवा आम्ही इग्लूमध्ये राहायला जाणार आहोत. तर तिकडचे सगळे इन्फॉर्मेशन मी इंस्टाग्रामवर तर शेअर करणारच आहे की कसं यायचं कसं नाही ते. आणि इथे पण तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला कधी यायचं असेल तर. इथल्या प्रत्येक सीझनची मजा वेगळी आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. सगळे डिटेल्स मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. ते नक्की बघा. बाय बाय. गुड नाईट. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.